चला आज बनवूया पापलेट मसाला करी एकदम सोप्या पद्धतीने आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी थिक करी आपण आज तयार करणार आहोत आणि हा पापलेट मसाला तुम्हाला खूप आवडणार आहे। तर चला बनवूया पापलेट मसाला करीची ही एकदम सोपी आणि खाण्यामध्ये टेस्टी अशी ही रेसिपी। तर इथे मी घेतलेला आहे हाफ टीस्पून राई, हाफ टीस्पून जिरे, 7 ते 8 लसूण पाकळी, एक मोठा टोमॅटो लालसर, 3 हिरवी मिरची आणि मूठभर कोथिंबीर। आपण याला ग्राइंड करून घेऊया आणि याची पेस्ट आपण तयार करून घेऊया। त्यानंतर आपण एक पॅन गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया 2 मोठे चमचे तेल। तेल चांगले गरम करून घेऊया। त्यामध्ये टाकूया 7 ते 8 मिरचीचे दाणे आणि जे आपण पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊया। त्याबरोबर टाकूया 1.5 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, हाफ टीस्पून हळद, 1.5 टीस्पून धणे पावडर, मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे परतून घेऊया। जिथपर्यंत तेल सुटत नाही तिथपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे ना तो परतून घ्यायचा आहे। हे बघा एकदम सोप्या पद्धतीने हे आपण पापलेट मसाला करी तयार करत आहोत। तर चला हे बघा मिक्स करून मी घेतलेला आहे, तेल सुटलेलं आहे आणि हे बघा मसाला किती मस्त असा आपला तयार झालेला आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया पापलेट। तर हे मध्यम साईजचे पापलेट घेतलेले होते, 2 तुकडे केलेले आहे। हे बघा एक वरचा भाग आहे आणि एक खालचा भाग, म्हणजे 2 तुकडे झालेले होते। मध्यम साईजचे आमचे हे पॉम्फ्रेट होते। तर इथे 5 पॉम्फ्रेट मी घेतलेले आहे, 2-2 तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहे। ते पॉम्फ्रेट आपण टाकूया, मस्त साफ करून आणि धुवून घेतलेलं आहे। आणि हे बघा ताजे होते पापलेट, तर दिसायला किती छान दिसत आहे ते। तर हे बघा थोडंसं आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि त्याबरोबर आपण यामध्ये टाकून घेऊया पाणी। तर इथे मी टाकणार आहे 3/4 ग्लास पाणी, कारण आपल्याला एकदम पातळ कढी नको आहे। तर म्हणून मी 3/4 ग्लास पाणी टाकलेलं आहे। हलक्या हाताने मिक्स करून घेऊया, कारण आपली जी पॉम्फ्रेट आहे ती तुटायला नको। हे बघा मस्त असं हलक्या हाताने इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। बॉईल यायला सुरुवात झालेली आहे, तर झाकून इथे मी ठेवणार आहे 5 ते 6 मिनटं मीडियम फ्लेमवरती। हे बघा साईडला तुम्ही जसं पाहत असाल बॉईल मस्तपैकी यायला सुरुवात झालेली आहे, चांगला बॉईल आला पाहिजे म्हणून इथे मी झाकून ठेवणार आहे। तर आपले कारण फिश शिजवायला बिलकुल वेळ नाही लागत आणि ओव्हर कुक पण आपल्याला नाही करायचं आहे। तर इथे मी हे बघा मध्यम आचेवरती 6 ते 7 मिनटं कुक करून घेतलेले आहे आणि ही आपली डिलिशियस अशी पापलेट मसाला करी आता तयार होणार आहे। तर यावरती आपण टाकूया कढीपत्ता, कारण कढीपत्त्याचा टेस्ट फिश करीमध्ये खूप छान येतो। त्याबरोबर टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। हे बघा थिक पॉम्फ्रेट फिश करी आपली ही तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा बनवा अशा प्रकारे ही पापलेट मसाला फिश करी। आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आमची आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशी ही सुपर डिलिशियस पॉम्फ्रेट करी जरूर बनवा। एकदम सोपी पद्धत आहे पण खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही तयार होते। ताजे पापलेट आणा आणि अशा प्रकारे ही करी तयार करा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करा, म्हणजे तुम्हाला ज्यांना ही बनवायची असेल रेसिपी ती एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता। थँक्स फॉर वॉचिंग, हॅव अ गुड डे।